ॲसेट म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याला उत्पन्न मिळवून आणते अशी व्यवस्था म्हणजे ॲसेट, ज्याला साध्या सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो लक्ष्मी. ज्यांची कॅपॅसिटी इन्व्हेस्टमेंटची साधारण 10 लाखाच्या अमाऊंटवरती जोखीम घेण्याची आहे तर त्यांना तो ऑप्शन राहील. तर सध्या तरी PMS हे 50 लाखाचं ऑप्शन आहे आणि AIF याला मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1 कोटी करता येते. अनेक जणांचं म्हणणं असतं आता म्युच्युअल फंडमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट झाली, आता अजून काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे. म्हणजे म्युच्युअल फंडात आता 50-60 लाख 1 कोटी रुपये टाकले, आणखीन किती टाकायचे ना? सगळेचे सगळे पैसे कुठे म्युच्युअल फंडामध्ये ठेवायचे? अशा विचार करणाऱ्यांसाठी वेगवेगळे पर्याय देखील उपलब्ध असतात. सो त्यावरती आजच्या या व्हिडिओवरती आपण चर्चा करूया. मित्रांनो, लक्षात घ्या, म्युच्युअल फंड ज्याला आपण म्हणतो त्याला कायदेशीर भाषेत सेबीच्या नियमाप्रमाणे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हटलं जातं, AMC. ॲसेट म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याला उत्पन्न मिळवून आणते, जी गोष्ट पैसे कमवून आणते अशी व्यवस्था म्हणजे ॲसेट, ज्याला साध्या सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो लक्ष्मी. पैसा ही लक्ष्मी नाही, पैसा लक्ष्मी देवता पैसा देत असते. लक्ष्मी देवतेची मूर्ती जर आपण बघू तर आपल्याला दिसते काय? लक्ष्मी देवता पैसे देत असते. सो जी पैसे देणारी व्यवस्था आहे ती म्हणजे पैसे देणारी व्यवस्था म्हणजे लक्ष्मी देवता. तर या लक्ष्मी देवतेला मॅनेज करणारी व्यवस्था. आता लक्ष्मी देवतेला असं रेग्युलेट करणं, मॅनेज करणं का गरजेचं आहे? आपल्या अगदी प्रथा परंपरांप्रमाणे आपण सतत म्हणत असतो की लक्ष्मी ही चंचल आहे. सो ह्या चंचलतेला कमी करण्यासाठी, चंचलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरस्वतीची आवश्यकता आहे. आणि या सरस्वतीच्या ज्ञानाने ज्या वेळेला आपण लक्ष्मीची चंचलता स्थिर करतो त्यावेळेला लक्ष्मी देवता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपली भरभराट करते. तर हीच व्यवस्था म्हणजे काय? तर ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा ज्याला आपण म्युच्युअल फंड म्हणतो अशी व्यवस्था. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण एखादा रिसर्च ॲनालिस्ट हायर करणार असू तर चांगल्या क्वालिटीचा व्यवस्थित शिक्षण झालेला रिसर्च ॲनालिस्टचा पगार साधारण 2.5 ते 3 लाख रुपये तरी आहे. आता फंड मॅनेजर म्हणजे रिसर्च ॲनालिस्ट म्हणून 10-12 वर्ष काम करून झालेल्या अशा एक्सपिरियन्स्ड फंड मॅनेजर्सची सॅलरी जर आपण बघाल तर ती 8-10 लाखापासून दर महिन्याचा पगार सुरू होतो. आता असे 5-6 रिसर्च ॲनालिस्ट, फंड मॅनेजर, त्यांच्यावरती CIO अशी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे सरस्वती प्रसन्न असलेली व्यवस्था उपलब्ध आहे. आता ह्या अख्ख्याच्या अख्ख्या व्यवस्थेला एखादा राकेश झुंझुनवालांसारखा मोठा इन्व्हेस्टर म्हणू शकतो की मी अख्खीची अख्खी व्यवस्थाच हायर करतो. काय दर महिन्याला 50 लाख रुपये खर्च होईल, पण माझी इन्व्हेस्टमेंट साईजच 1000 कोटीची आहे. सो माझे 1000 कोटीचा 1% सुद्धा खूप मोठा होतो. सो त्याऐवजी मी अख्खीच्या अख्खी ही व्यवस्थाच हायर करतो. आपले आता 50-70 लाख इन्व्हेस्ट झालेले आहेत. आता ह्या पलीकडे इन्व्हेस्ट करायचे मी एखादा फ्लॅट घेईन किंवा काही डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करीन किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करीन, सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करीन. ह्या ऑर्गनाइज्ड इन्व्हेस्टमेंटला पर्याय नाही ठरू शकत. कारण का तर ह्यावरती नियंत्रण काय ठरणार? मी जर केमिकल इंजिनियर आहे किंवा मी डॉक्टर आहे किंवा मी एखादा आर्किटेक्ट आहे, मला या सगळ्याबद्दल माहिती नाही आहे ना, माझ्याकडे ज्ञान त्याचं नाही आहे, माझ्याकडे एक्सपर्टी नाही आहे. आणि मग अर्धवट ज्ञानाने मी माझी रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट, शेअर्समधली इन्व्हेस्टमेंट ट्रॅक आणि मॉनिटर करणार कोण? सो त्यासाठी म्हणून ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचेच पर्याय असतात, म्हणजे ज्याला म्हटलं जातं PMS, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, किंवा AIF, अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट्स, सो अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स. सो ह्या पर्यायांमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं. आणि ह्यात कोणी जावं? ज्यांची एक बेसिक 1.5-2 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट्स तरी स्टँडर्डाइज म्युच्युअल फंडात, ज्याच्यावरती आपल्याला 14-15% ॲव्हरेज रिटर्न लॉंग टर्ममध्ये मिळू शकतात असे फंड्स आहेत, ज्यांच्याकडे इमर्जन्सीजला तोंड द्यायला वेगळे 40-50 लाख रुपये आहेत, की एकदम मोठा डेंट त्यांच्यावरती येणार नाही. अशा रिस्क ॲपिटाईट असलेल्या इन्व्हेस्टर्स ज्यांना जोखीम घेण्याची क्षमता त्यांची मोठी आहे,
त्या पैशाला पटकन मायनसमध्ये जरी गेले तरी तुमच्या ब्लड प्रेशरवरती त्याचा परिणाम होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हावी म्हणून सेबीनी PMSला 50 लाख रुपयाचं क्रायटेरिया दिला की तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल शेअर्समध्ये, आणि म्युच्युअल फंडा थ्रू शेअर्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते. फक्त म्युच्युअल फंडावरती रेग्युलेशन्स आणि त्यांच्यावरती करकचून बांधल्या गेलेल्या व्यवस्थेमुळे ते 10% पेक्षा जास्त एका कंपनीमध्ये जाऊ शकत नाहीत. वेरॅज PMS हा ऑप्शन्समध्ये अगदी तुम्ही 2 आणि 3 कंपन्यांमध्ये अख्खा पोर्टफोलिओ आणू शकता. इतक्या प्रमाणात अधिकार दिलेले असतात. कॉन्सन्ट्रेशनचे पर्याय जास्त त्यात अवेलेबल असतात. त्यामुळे दे कॅन चेज हायर रिटर्न्स, आणि त्यासाठी त्यात अगदी सामान्य इन्व्हेस्टर्सचे पैसे येऊ नये म्हणून त्याला त्यांनी 50 लाखाचं ऑप्शन दिलं आहे. आता होतं असं की भरपूर प्रमाणात डेरिव्हेटिव्ह मार्केट्स आणि यामध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट्स चालल्यात आणि अनरेग्युलराइज्ड PMS, म्हणजे PMSसाठी सुद्धा सेबीचं रेग्युलेटेड गोष्टी लागतात, तरच तुम्ही PMS च्या सेवा देखील देऊ शकतात. ह्या सगळ्याला बायपास करून 2 लाख 5 लाख सुद्धा तुम्ही द्या, आम्ही इन्व्हेस्ट करू, आम्ही ट्रेड करून वाढवून देऊ वगैरे, असे जे पर्याय देणारे जे अनरेग्युलराइज्ड गोष्टी आहेत ह्यामधनं लोकांचे हात भासतात आणि त्यामुळे ते शेअर बाजाराबद्दलच नकारात्मक होतात. हे होऊ नये म्हणून एक 10 लाखाचा एक ऑप्शन देणारा पर्याय सेबीनी या व्यवस्थेला सुचवला आहे. त्याबद्दल आत्ताच सेबीनी सुतोवाच केलेत गेल्या महिन्याभरामध्ये. सो आता त्याचे जे प्रॉडक्ट आहेत हे आपल्याला काही महिन्यामध्ये दिसायला लागतील. ज्यांची कॅपॅसिटी इन्व्हेस्टमेंटची साधारण 10 लाखाच्या अमाऊंटवरती जोखीम घेण्याची आहे तर त्यांना तो ऑप्शन राहील. सो सध्या तरी PMS हे 50 लाखाचं ऑप्शन आहे आणि AIF याला मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1 कोटी आणि त्या पलीकडे इन्व्हेस्टमेंट करता येते. आता AIFमध्ये कशात इन्व्हेस्टमेंट होते तर जे आपण बघत असतो स्टार्टअप्समधलं किंवा अनलिस्टेड कंपन्या, ज्या कंपन्या अजून शेअर बाजारात लिस्ट पण झालेल्या नाही आहेत अशा कंपन्या, त्यांचा जो विक्री खरेदीचं जे मार्केट चाललेलं असतं त्यावरती खूप एक्स्ट्रीम लेवलवरती रिटर्न्स मिळू शकत असतात. म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे एकदम 50 पट झाली, 100 पट झाली, अशा मेजर लेवलवरती इन्व्हेस्टमेंट्स वाढू शकतात. पण ते ज्याला 100 पट होणारी कंपनी असते तीची शक्यता बऱ्याच वेळेला ती बंद होणार किंवा त्या इन्व्हेस्टमेंटचे पूर्ण ₹0 झाले इतकं देखील रिस्क त्यामध्ये असते. मग ह्यामध्ये अगदी सामान्य माणसाचे हात पळू नये म्हणून त्यांनी त्याला 1 कोटी आणि अबावचा ऑप्शन दिला आहे. कारण इन्व्हेस्टमेंट आर्ट फॉर्ममध्ये पण करता येते. म्हणजे आपण म्हणतो ना वेगवेगळे चित्र, हे चित्र 1 कोटी रुपयाचं आहे, 1.5 कोटीचं आहे. सो अशा आर्टमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट, परदेशामध्ये लिकर्समध्ये म्हणजे विस्कीच्या जुन्या बॉटल्समध्ये, बॅरल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून ते विस्कीचे जे बॅरल्स आहेत ते प्रिझर्व केले जातात, त्यामध्ये करणारी इन्व्हेस्टमेंट. सो असे जे वेगवेगळे पर्याय आहेत इन्व्हेस्टमेंटचे, त्या ज्याच्यात तुम्हाला रिस्क ॲपिटाईट ज्यांचं मोठं आहे आणि ज्यांना जोखीम घ्यायची आपल्या पैशावर, तर त्याच्यासाठी सुद्धा सुव्यवस्थापित लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण देणारी ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांमधनं जाणं हा पर्याय होऊ शकतो. अनरेग्युलराइज्ड पर्याय हा त्यासाठी कदापि नाही आहे मित्रांनो. म्हणजे मी 2 फ्लॅट घेतले आणि त्याचं भाडं जमा केलं आणि ते त्याला भाड्याने लावलं, ह्याला रिट्स हा पर्याय नाही होऊ शकत. सो रिट्स ही गोष्ट रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटसाठी, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमधल्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी म्हणून सरस्वतीचं नियंत्रण जर मी देत असेल तर हा वेल रेग्युलेटेड पर्याय आहे. मग मी फ्लॅट कुठे घ्यावे, फ्लॅट घ्यावे की जमीन घ्यावी की कमर्शियल स्पेसेस घ्यावे, हे नक्की कुठे घ्यावे, मग मला ॲप्रिसिएशन कुठेच मिळेल, ह्याच्यात जर कायदेशीर प्रॉब्लेम आले, जर ते फ्लॅट कोणी रिकामे करत नसतील, भाडेकरू सोडत नसतील, तर त्याच्यात जे कायदेशीर बाबी आहेत त्यासाठी म्हणून लिगल गोष्ट आहे, ही सगळी डोकेदुखी मी करण्यापेक्षा
त्याच्यातनं काय 1.5-2% एक्सपेन्स रेशो जाईल, त्या 1.5-2%मधनं या गोष्टी होतील. आता मला रिअल इस्टेटमध्ये 20 लाख इन्व्हेस्ट करायचे आहेत, कोणाला 2 लाख करायचे आहेत, कोणाला अजून 2 कोटी करायचे आहेत, कोणाला 3 लाखच करायचे आहेत, कोणाला 25 लाख करायचे आहेत. असे सगळ्यांचे मिळून काही 1000 कोटी आलेले आहेत फंडाकडे आणि त्याचे 1.5-2%मधनं दे कॅन हायर बेस्ट ऑफ द बेस्ट लॉ प्रोफेशनल, बेस्ट ऑफ द बेस्ट रिअल इस्टेट एक्सपर्ट्स. अशा प्रकारे जर मी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन घेण्यासाठी म्हणून मला वाटतं की ओके माझ्या 5 कोटीच्या पोर्टफोलिओमध्ये मला एक 1.5 कोटी रुपयापर्यंतचं एक्सपोजर रिअल इस्टेटमध्ये घ्यायचं, तर माझ्यासाठी रिट्स हा ऑप्शन जास्त अट्रॅक्टिव्ह आहे. कारण का तर माझ्या रिअल इस्टेटमधल्या लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण असेल. मीच 1-1.5 कोटीची जमीन कुठे घेतली आहे, मग त्याच्यावरती एन्क्रोचमेंट होतं आहे आणि कायदेशीर बाबी येत आहेत की ती ह्या सगळ्याला तोंड देणं हे डोकेदुखी ठरते आणि पुढच्या पिढीसाठी अजून मोठी डोकेदुखी ठरते. सो त्यामुळे इन्व्हेस्टमेंट्सना पर्याय हे आपल्या डोक्यावरती भार वाढवणाऱ्या गोष्टी घेण्याऐवजी AMC ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या आतमध्ये असलेले डायव्हर्सिफिकेशनचे ऑप्शन काय, तर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे फंड्स आहेत, रिअल इस्टेटमध्ये आहेत, इक्विटीचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, डेट म्हणजे आपणच काही कंपन्यांचे FDचे पेपर स्वतः घेण्यापेक्षा हे कुठले FDs करावे कंपन्यांच्या, कुठल्या घ्याव्या, कुठल्या टाळाव्या, कधी त्याची मॅच्युरिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करणारी डेट मार्केटमधली प्रोफेशनल टीम आपल्याला एक 0.5% एक्सपेन्स रेशोमध्ये जर मिळत असेल तर मी ती घेणं पसंत करीन आणि माझे जे काय 25-30 लाख रुपये इमर्जन्सीचे मला वाटत आहेत डेटमध्ये ठेवावे तर मी त्या ठेवण्याचा ऑप्शन स्वीकारू शकतो. सो अशा प्रकारे जर मी वेल रेग्युलेटेड सिस्टीममधनं इन्व्हेस्टमेंट करत असेल तर ती योग्य गुंतवणूक आहे. अदरवाईज मी माझ्यासाठी अजून वेगवेगळ्या नोकऱ्या पकडतो. मी रिटायर झालो आहे, मग आता मी 2 फ्लॅट आहेत माझे, त्याचे भाडेकरू शोधणं, त्यांच्याकडनं भाडं वसूल करणं, त्यांचं काय प्रॉब्लेम निघत असतील तर त्याचे कायदेशीर गोष्टींमध्ये जाणं, हा मी माझ्यासाठी नोकरीनंतरची एक नोकरी निवडली आहे असं म्हणावं लागेल. जे करण्यासाठी जो सगळ्यात चांगला उत्तमातला उत्तम प्रोफेशनल आहे ती मिळणारी एक प्रोफेशनल व्यवस्था आपल्याला मिळू शकते आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट अगदी तुमची 50,000ची असो नाही तर 5 कोटीची असो, या व्यवस्थेमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फक्त समजून इतकंच घेतलं पाहिजे की प्रोफेशनली जी गोष्ट आपण करू ती व्यवस्थित होते. म्हणजे हॉटेलमध्ये सर्व झालेल्या चायनीज डिशला आपण किती रेसिपी आणि व्हिडिओ बघून घरी चायनीज बनवायला घेतलं तर त्याला ते पर्याय नाही होऊ शकत, ती गंमत होऊ शकते आपली. सो तसंच जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट शेअर्समध्ये करायची आहे, तुम्ही ज्या प्रोफेशनलमधनं शिकून आला आहेत, ज्यात तुम्ही तुमच्या कारकिर्दीतला मोठा काळ घालवला आहे, त्यांच्या आसपासच्या कंपन्यांमधल्या थोड्याशा कंपन्यांमध्ये समजा तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला ती मॉनिटर तुम्ही स्वतः करत राहणार असाल तर तुम्ही म्हणू शकता की मी माझ्या बॅकयार्डमध्ये थोडीशी झाडं लावली आहेत आणि मी वांगी पिकवतो, भेंडी पिकवतो, पण मी माझा व्यावसायिक पातळीवरती मी मोठा कारभार मानू शकत नाही. तसंच माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट या मीच अशा प्रकारे बॅकयार्डमध्ये मॅनेज करतो. प्रोफेशनल मी कोणाला कुठली प्रोफेशनल माळी काही घेत नाही, असा ऑप्शन राहू शकत नाही. आणि जसं राहत असेल तर मी माझ्याच कष्टाच्या पैशावरती अनड्यू रिस्क घेतोय असं त्याचा अर्थ होऊ शकतो. सो त्यामुळे अशा अनड्यू रिस्क घेणारे पर्याय टाळून जितक्या गोष्टी या वेल रेग्युलराइज्ड आणि प्रोफेशनल वेनी आपण करत असू आणि दॅट टू आपण चांगल्या आर्थिक नियोजनकाराच्या मदतीने करत असतो. कारण आता हे जे फंड मॅनेजर किंवा रिसर्च अनालिस्ट मी म्हणालो त्यांना काही तुम्ही पर्सनली जाऊन भेटू शकत नाही, त्यांना तुम्ही तुमच्या अडचणी सांगू शकत नाही. ते सगळ्या अख्ख्या सिस्टीमसाठी या गोष्टी बनवत आहेत. म्हणजे जे तयार कपडे विकतायत ते तुमची साईज लक्षात घेणार नाही आहेत. वेरॅज तुम्हाला कुठलं कापड हवं आहे, तुमची साईज काय आहे
त्याप्रमाणे त्या कापडाला तुमच्या साईजप्रमाणे शिवून देणारे जे प्रोफेशनल्स आहेत, टेलर्स आहेत, अशा प्रकारे जे टेलरमेड कपडे बनवले जातात, तशा प्रकारचा पर्याय आपल्याला आर्थिक नियोजनकाराच्या सल्ल्याने मिळू शकतो. आणि मग त्यातनं तुमचं रिस्क ॲपिटाईट काय, तुमची किती टक्के इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये असायला हवी, किती टक्के रिअल इस्टेटमध्ये, किती इन्व्हेस्टमेंट ही तुमची डेट सदृश्य असली पाहिजे, किती अमाऊंटवरती तुम्ही इक्विटीचं एक्सपोजर घेऊ शकता, ते रिस्की इन्व्हेस्टमेंट्स ठरतात. सो त्याच्यासाठी तुमचं रिस्क ॲपिटाईट काय, हे जसं आपण डॉक्टरला भेटून कुठलं औषध सूट होऊ शकतं नाही होऊ शकत यासाठी काही टेस्ट केल्या जातात, हे सगळं करून मग कुठलं चांगलं औषध तुमच्यासाठी आहे, सूट होणारं हे ठरतं. तसं तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला सांगू शकता की माझ्या मुलीचं लग्न 2 वर्षात आहे का 20 वर्षांनी आहे, हे फंड मॅनेजरला माहीत नाही, त्यामुळे ते त्याप्रमाणे धोरण नाही घेऊ शकत. पण नेमका कुठला फंड किती रिस्क घेणारा, मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये किती काळ आणि किती पर्सेंटेजनी ठेवायचा की नाहीच ठेवायचा, ह्याची चर्चा आपण पर्सनली करू शकतो. सो दॅट इज वाय मॉनिटरेशन आणि रिसर्च ह्या दोन्ही गोष्टी उत्तमरित्या होऊन जर ट्रान्झॅक्शन होत असतील इन्व्हेस्टमेंटची, तर त्याला मिनिंग आहे. आणि अशा प्रकारे जर इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित करायची असेल, तुम्हाला आमच्या सेवा हव्या असतील, तर आमचे दिलेले नंबर्स आहेत त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि पर्सनली माझ्याशी देखील चर्चा करून तुमच्या इन्व्हेस्टमेंट डिस्कस करून तुम्हाला, पण का तर हे असे बनवलेले व्हिडिओ हे जनरलाइज आहेत. आय डोंट नो तुमची नक्की गरज काय, मला तुमचं रिस्क ॲपिटाईट कळलं तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात करावी, किती प्रमाणात करावी हे आपल्याला ठरवणं सोपं जाऊ शकतं. सो व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कळवा आणि आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा उत्साह वाढवण्यासाठी कमेंटसुद्धा करा. तुमच्या कमेंट्स मी वाचत असतो आणि त्यातनं मला अनेक वेगवेगळे कुठले प्रश्न तुम्हाला पडलेत हे कळून आम्ही त्यावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येऊ. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.